नाशिक महापालिका निवडणूक रणधुमाळी सुरू. प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजप इच्छुक उमेदवारांचा जोरदार प्रचार प्रारंभ. नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून शहरातील सर्वच प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये एकूण 3 जागा असून सर्वसाधारण महिला, ओबीसी पुरुष आणि अनुसूचित जाती महिला अशा आरक्षणानुसार या जागांचा समावेश आहे. या प्रभागात भाजपकडून 15 ते 20 इच्छुक उमेदवार मैदानात उतरण्याच्या तयारीत असून सामाजिक कार्य, जनसंपर्क आणि विकास कामांच्या जोरावर नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रभागातील नव्या चेहऱ्यांना एक संधी द्या, विकास कामांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करू असा विश्वास इच्छुक उमेदवारांकडून नागरिकांना देण्यात येत असून परिचय पत्रकाच्या माध्यमातून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान कामाचा नवा ध्यास आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास या उद्देशाने भाजपचे नाशिक रोड मनपा मंडल अध्यक्ष संदीप शिरोळे यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना सोबतीला घेत सिन्नर फाटा येथील हनुमान मंदिरात हनुमानच्या पायथ्याशी आपले परिचय पत्रक ठेवून आणि त्यानंतर दर्शन घेऊन अनेकांचा आशीर्वाद घेत पेढा भरून प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. प्रचार अधिक प्रभावी आणि नियोजनबद्ध कसा करता येईल यावर भर दिला. दरम्यान यावेळी प्रभाग क्रमांक 19 मध्ये सर्वसाधारण महिला क प्रवर्गातून इच्छुक उमेदवार सौ मीनाक्षी संदीप शिरोळे यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार यांचे देखील परिचय पत्रक वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भाजप नाशिक दक्षिण जिल्हा सरचिटणीस शरद कासार, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक बाजीराव भागवत, जिल्हा चिटणीस व नाशिक रोड मनपा मंडल प्रभारी सुनील गायधनी, मंडल चिटणीस विकास टिरे, माजी नगरसेवक कन्हैया साळवे, मंडल उपाध्यक्ष हिराबण भागवत, भूषण शहाणे, एससी मोर्चा अध्यक्ष अनिल घोलप, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉक्टर जीवन मुरकुटे, अल्पसंख्याक अध्यक्ष शफी मोहम्मद शेख, एसटी मोर्चा अध्यक्ष किसन सोनवणे, व्यापारी आघाडी अध्यक्ष शिवाजी सूर्यवंशी, मंडल सरचिटणीस प्रसाद जाधव, किसान मोर्चा अध्यक्ष निवृत्ती महाराज, आर इंगळे, रवींद्र पाटील, नवनाथ ढगे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 19 मध्ये आता प्रचाराला वेग आला असून येत्या काही दिवसात ही निवडणूक लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वांना जय श्रीराम. नाशिक महानगरपालिकेत होऊ घातलेल्या महापालिकेच्या ह्या 25-26 ह्या वर्ष पंचवार्षिक निवडणुका होत आहेत. आज देशात आदरणीय विश्वगुरू नरेंद्रजी मोदी तसेच महाराष्ट्राचे कणखर युवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, तसेच नाशिकचे आमदार राहुल भाऊ डिकले, तसेच बाळासाहेब सानप, आदरणीय जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्छाव, महानगराचे जे अध्यक्ष सुनीलजी केदार, नाशिक रोडचे मनपाचे मंडल अध्यक्ष संदीपजी शिरोळे या सर्वांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 19 मध्ये निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे. आज आमच्याकडचे सर्व इच्छुक उमेदवार पहिल्या दिवस एकत्र सर्वांच्या आघाडीने प्रचाराने आम्ही सुरुवात केली आहे. सर्वांनी आपला परिचय पत्र हे प्रत्येकाच्या घराघरात पोचून आपला परिचय देण्याला आम्ही सुरुवात केली. मी सर्व नागरिकांना प्रभाग क्रमांक 19च्या विनंती करतो तर आम्हाला भारतीय जनता पार्टीला आदरणीय देवेंद्रजी, नरेंद्रजी आणि नाशिकमध्ये पुन्हा बहुमताने आमचं महापालिकेचं सरकार येणार आहे, सत्ता येणार आहे. त्या सर्व लोकांनी आम्हाला भरभरोटून मताने आम्हाला विजयी करावं अशीच मी सर्वांना विनंती करतो आणि या सर्व भावी उमेदवारास खूप खूप शुभेच्छा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मनप्पा मंडलातील प्रभाग क्रमांक 19च्या इच्छुक उमेदवारांचे जे पत्रक तयार केले आहे, जे जनतेपर्यंत जाण्यासाठी गरजेचं असतं आहे, त्यांचा परिचय पत्रक, त्यांनी केलेले काम आणि भारतीय जनता पार्टीत केंद्र सरकार आहे, राज्यात सरकार आहे आणि या नाशिक महानगरपालिकेत देखील भारतीय जनता पार्टीचेच सत्ता आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच भरघोस अशा मतांनी विजय होणार आहे. या सर्व इच्छुक उमेदवारांना मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांनी जनतेचे जेही कामे असेल ते जनतेच्या समस्या असेल त्या जाणून घेऊन आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी आश्वासित करावं या त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुका
2026 या येऊ घातलेल्या आहे. प्रभाग क्रमांक 19मध्ये एकूण 3 जागा आहे. अ ब क ड. सर्वसाधारण महिला, OBC पुरुष आणि SC महिला अशा या 3 जागा या ठिकाणी आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं 18 ते 20 लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहे. त्यामध्ये या प्रभागामध्ये तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येण्यासाठी आम्ही सर्व लोक एकत्र आलेलो आहोत. या 20मध्ये 3च लोकांना उमेदवारी भेटणार आहे आणि 17 लोक तसेच राहणार आहे. परंतु आम्ही ठरवलेलं आहे, ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी उभं राहून त्या उमेदवाराला कसं निवडून आणता येईल यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मनपा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व उमेदवार विजयासाठी प्रयत्न करणार आहे. सौ मीनाक्षी संदीप शिरोळे, आज आपण या ठिकाणी परिचयपत्र वाटप समारंभासाठी सगळे जमलेले आहोत आणि हे परिचयपत्र हे घरघरी प्रत्येक नागरिकापर्यंत पोचू, तसेच प्रत्येक नागरिक हे आपल्याला मतदानाच्या स्वरूपात आशीर्वाद देऊ, तसेच त्यांचे आपल्याला आशीर्वाद हे निश्चितच आपल्या मतदानाच्या रूपाने भेटतील ही मी विनंती करते. सर्वांना जय श्रीराम. आपल्या सर्वांना माहीतच आहे की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची जी धामधूम नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती नाशिक महानगरपालिकेमधील नाशिक रोड मनपा मंडळामधून प्रभाग क्रमांक 19मधून जे काही सर्व इच्छुक उमेदवार आहेत ते सर्व इच्छुक उमेदवार आज या ठिकाणी आपल्या प्रचाराच्या निमित्ताने जे परिचय पत्रक आहे त्या वाटपाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वजण आज एकत्र झाले आहेत. आपल्याला या ठिकाणी दिसत असेल की सर्व इच्छुक उमेदवारांमध्ये अतिशय खेळीमेळीचं आणि आनंदाचं वातावरण आहे आणि निश्चित स्वरूपाने हे सर्वजण एक दिलाने आणि एक विचाराने भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून काम करत आहे हे आपण बघू शकतात. निश्चित स्वरूपाने बाकी मान्यवरांनी सांगितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो प्रतिसाद आपल्याला भारतीय जनता पार्टीला प्रभाग क्रमांक 19 असेल, प्रभाग क्रमांक 22 असेल किंवा नाशिक शहरभर असेल, अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळतो इच्छुक उमेदवारीला. आपण बघितलं असेल भारतामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कणखर आणि कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय आमचे सर्वांचे लाडके देवाभाऊ, या दोघांच्याही कार्यकाळामध्ये संपूर्ण भारताने आणि महाराष्ट्राने जो विकासाचा रथ पुढे नेण्याचं काम केलं आहे, त्याच पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 19 असेल, नाशिक महानगरपालिका असेल, कशा पद्धतीने आपण विकासाचा रथ त्यांना साथ देऊन पुढे नेऊ शकतो या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी परिचय पत्रक वाटपाला या ठिकाणी सुरुवात केली आहे. मी निश्चित स्वरूपाने या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटेल की नागरिकांमध्ये देखील आणि उमेदवारांमध्ये देखील अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी बघायला मिळतोय आणि याचाच एक भाग म्हणून किंवा याचा जो परिपाक असेल तो आपल्याला येत्या काळामध्ये दिसून येईल की भारतीय जनता पार्टीचे जे काही आमच्या शिरस्थ नेतृत्वाने नाशिक महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतलेला आहे, की जो काही ठाम विश्वास दाखवला आहे की आम्ही 100+ नारा या ठिकाणी देऊन 100च्या वरती जागा निवडून आणू, त्या नाऱ्याला आमची देखील साथ असणार आहे. आणि प्रभाग क्रमांक 19मधून 3 आणि प्रभाग क्रमांक 22मधून 4 असे नाशिक रोड मनपा मंडळाचे 7ही नगरसेवक आम्ही त्या नाऱ्यामध्ये 100मध्ये आमचे असणार अशी मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी निश्चितपणे नागरिकांच्या डोरस्टेपपर्यंत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणं पोचवण्याचं काम या परिचय पत्रकाच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून असेल या ठिकाणी करेल असा मी विश्वास या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19च्या समस्त मायबाप जनतेला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.